राजकीय भोकपच जर बऱ्याच झाला तर तो संबंधित घाडगे गटाच्या कार्यकर्त्यासाठी आणि मुस्लिमांच्या कार्यकर्त्यासाठी आहे. आमच्यासाठी काय तो भूकंप नाही. आणि असं यातून दिसतंय, खरं म्हटलं तर आमच्या तालुक्यात कुठलाही गट असला कार्यकर्त्याची चर्चा करून निर्णय घेतोय. पण यावेळी त्यांनी म्हणलेलं आहे, अतिशय गडबड त्यांना झाली. मग गडबड कशाची होती? सत्तेची गडबड होती. त्या सत्तेच्या गडबडीमुळे जनता ते विसरले आणि ते जनतेनं आता ते लक्षात घेतलंय की ऐनवेळी आपल्याला हे वाऱ्यावर टाकतात, त्यांच्यासाठी आपण डोकी फोडून घेतोय. मुळात महायुतीचा घटक म्हणून मी मुश्रीफांनी आम्ही नैसर्गिक युती होईल का असं सुरुवातीला होतं. पण मुरगुडमध्ये मधल्या काळामध्ये काही फोडाफोडीचं राजकारण झाल्यानंतर मी काही मुश्रीफांच्या संपर्कात नव्हतो. संभाजी घाडगेंशी युती करण्याचा माझा संबंधच नव्हता. पण स्थानिक पातळीवरचे संभाजी घाडगेंचे आणि आमचे कार्यकर्ते मात्र एकमेकांशी चर्चा करत होते. आणि मग त्या काळामध्ये त्यांची चर्चा कधी झाली माहिती नाही. त्यामुळे मी काही तोंड कशी पडलेलो नाही. त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक तोंड कशी पडलेले. बऱ्याच माध्यमातून आले किंवा तुम्ही विचारला एकाकी पाडण्याचं. आजपर्यंत कागल तालुक्याचा इतिहास बघितला तर माझे वडील 4 वेळा आमदार, 4 वेळा खासदार. मी जरी पराभूत 2 वेळा खासदार केला झालो असलो तरी 1 वेळा खासदार झालो आणि प्रत्येक वेळी मला मोठं मताधिक्य कागल तालुक्याने दिलेलं आहे. त्यामुळे जनता माझ्याबरोबर असल्यामुळे मला काही एकाकी पडल्यासारखं वाटत नाही. आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत. त्यानंतर कधी 2-3 वर्षानं सहकार्याच्या निवडणुका 1 वर्षभरात येतील. त्यानंतर लोकसभा येईल, विधानसभेत. त्यावेळी बघू, पुलाखालनं बरंच पाणी वाहून जाईल. पण आत्ताची सध्याची परिस्थिती बघितली तर निश्चितपणानं लोकांना हे आवडलेलं नाही. लोक ठामपणानं माझ्या मागे उभं राहतात. कागल नगरपालिकेमध्ये सर्वच्या सर्व जागावर शिवसेनेचे उमेदवार उभा केलेले आहेत. अगदी नगराध्यक्षासह मुरगुड नगरपालिकेला नगराध्यक्षासह सर्व उमेदवार उभा केलेले आहेत. पण तिथं भारतीय जनता पक्षाची आमची युती होणार आहे. त्यामुळं त्यांना काही जागा नाही, मग राहिलेली जागा आमच्या अशा पद्धतीची युती तिथं होणार आहे. आणि प्रवीणसिंह पाटील जे म्हणजे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नींना शिवसेनेमध्ये येऊन त्यांनी उमेदवारी स्वीकारलेली आहे. त्यामुळे मुरगुडला शिवसेनेचा नगराध्यक्ष 100% होणार. कागलला जी परिस्थिती बदलत जाणार आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन. पण आज मी तिला असं वाटतंय की कागलला सुद्धा आमचं सत्ता येऊ शकते. कागल तालुक्यातला मतदार आणि नागरिक फार सजग आहे राजकीय दृष्ट्या, म्हणतात त्याला राजकीय विद्यापीठ म्हणतात. केवळ नेते इकडून तिकडे जातात म्हणून काय राजकीय विद्यापीठ म्हणत नाहीत. पण कागल तालुक्याची जनता काय करायचं हे ठरवते. आता याचा प्रत्यय यावेळी सुद्धा येईल. मुश्रीफांना वाटते तळायात आपल्याला आमदार राहायचं आहे आणि जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आमदार राहायचं. मग प्रत्येकाबद्दल जमून तशा युत्या करायच्या आणि युती झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवायची. त्यांची पद्धत आहे, वापरा आणि फेकून द्या. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी आयुष्यभर आणि पुढच्या आयुष्यात आमदार मंत्री व्हावं. पण ते करत असताना ज्यांचे ते मैत्री करतात किमान त्यांचे उपकार त्यांनी जाणायला पाहिजे. ज्यांनी निर्माण केलं त्या सदाशिवराव मंडलिक साहेब असतील, विक्रमसिंह घाडगे असतील. आम्ही काय त्यांच्या एवढे मोठे नाही. आम्ही त्यांच्याबरोबर मित्र म्हणून राहिलो. आणि मग सगळ्यांनी ज्यावेळी म्हणजे प्रत्येक पायरी चढताना त्या पायरीचे कौतुक करतात. तर पायरी चढून गेली की ती पायरी छाटायचा प्रयत्न करतात. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.